सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात आणि आपले संवाद साधताय त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. शिमगातरी जिल्हा परिषद गटातून आदरणीय भास्कर शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती निवडणूक लढवत आहोत. इथे दोन्ही शिवसेना असेल किंवा मनसे असेल, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. हे सर्व मिळून आम्ही एकत्र मिळून ही निवडणूक लढवत आहोत. आणि आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी शिमगाते जिल्हा परिषद गट हा मनसेसाठी सोडला आणि मनसे या पक्षाच्या अंतर्गत मी इथे निवडणूक लढवत आहे. इथे खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही बघायला गेलात तर जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जसे पाणी असेल, रस्ते असतील, रोजगार असेल किंवा शिक्षण आहे आणि जे गव्हर्नमेंटचे जे स्कीम असतात त्या स्कीम ज्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत किंवा त्यांच्यापर्यंत कोण पोचवत नाही आहे, असे बहुसंख्य गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल आम्ही आमचा जे वचननामा असेल हे सर्व आम्ही मांडू आणि त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. हे मतदारांना माहिती आहे, गेली मी 5 वर्ष या घोघर तालुक्यामध्ये सक्रिय आहे आणि कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी व्यक्ती आहे आणि कुठलेही सरकारी पद नसताना सुद्धा मी बहुसंख्य गावांमध्ये भरपूरसं आम्ही काम केलेले आहे. तिकडे आमच्या पक्षाच्या अंतर्गत आम्ही खूप कामं केलेली आहेत. ते लोकांना माहिती आहे की काही नसताना हा माणूस जर एवढं काम करत असेल, जर त्याच्या हातामध्ये जर आपण जिल्हा परिषद दिली तर चांगल्या प्रकारे काम होऊ शकते. हे लोकांना विश्वास आहे माझ्यावरती. अशा प्रकारचा चांगला रिस्पॉन्सही लोकांकडून मिळते. गावागावात आम्ही गेल्यानंतर एक चांगला रिस्पॉन्स मिळतोय. लोकांचा विश्वास दिसतोय बोलल्यानंतर की लोक विश्वास दाखवतात माझ्यावरती. त्यामुळे खूप आशा निर्माण झाल्यात ह्या जिल्हा परिषद गटामध्ये.